नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्सची सिरीज चालवत आहोत आणि त्यात आता इंजिनिअरिंगचा पेपर झाला असेल तुमचा. त्यानंतर आता पुढचा पेपर आहे इकॉन 231. हा इकॉनॉमिक्सचा ॲग्रिकल्चरच्या डिग्रीमध्ये तुमचा पहिलाच कोर्स आहे. बेसिक्स आहे इकॉनॉमिक्सचा, फंडामेंटलचा हा कोर्स आहे. या कोर्सबद्दल खूप विद्यार्थी घाबरतात. त्यांना वाटतं कठीण कोर्स आहे, कारण यात खूप लॉज आहेत, एक्सेप्शन, ॲझम्पशन्स आहे, असे अनेक काही गोष्टी यात. आणि हा कोर्स असा आहे तर ह्या गोष्टी लक्षात राहत नाही. आणि या कोर्समध्ये कोणी फेकाफेकी करू शकत नाही, कारण सर्व टेक्निकल गोष्टी आहेत. त्यामुळे या कोर्सबद्दल खूप स्टुडंट्सचं म्हणजे असं असतं की अवघड कोर्स आहे आणि यात क्वेश्चन कोणते येतात, पेपर फिरतो, असा एक माइंडसेट झालेला आहे स्टुडंट्सचा. बट इतका पण अवघड कोर्स नाही विद्यार्थी मित्रांनो हा. जर तुम्ही नीट अभ्यास केला आणि जर प्रोबेबल क्वेश्चन्स केले तर तुमचे चांगले स्कोअर करण्याची शक्यता असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो कोर्स आहे हा 2+0चा आहे. तर त्यात आता न्यू पासिंग क्रायटेरिया आणि न्यू पेपर पॅटर्ननुसार मग हा कोर्स जो आहे तो 50 मार्क्सचा असेल आणि याला टाईम असेल 2.5 तासाचा. तर आता आपण पेपर पॅटर्न बघून घेऊ याचा. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. तर आत्तापर्यंत जे तुमचे पेपर झाले ते 40 मार्क्सचे झाले. जो असेल हा 50 मार्क्सचा असेल. तर यात सेक्शन ए जे असेल ते 30 मार्क्सला असेल. यात तुम्हाला 6 मार्क्सला एक क्वेश्चन असेल आणि त्या 7 पैकी कोणतेही 5 तुम्हाला सोडवावे लागतील. हा पेपर पॅटर्न जो तुम्ही बघताय स्क्रीनवर, तर यात पहिले 4 जे क्वेश्चन इथे दाखवले आहेत ते 6 मार्क्सचे. त्यानंतर मग ए बी पॅटर्न येईल आणि ए बी सी पॅटर्नसुद्धा येऊ शकतो. म्हणजे एका क्वेश्चनला 3 मार्क्स, मग त्यानंतरचे पुढचे जे 2 आहेत त्यांना 1.5 मार्क्स, असा सुद्धा पॅटर्न येऊ शकतो पेपरला. तर त्यानंतर जे सेक्शन बी आहे, सेक्शन बी 10 मार्क्सचं असेल. तर त्यात तुम्हाला 6 क्वेश्चन देण्यात येतील आणि त्या 6 पैकी कोणतेही 5 सोडवावे लागतील. हे 2 मार्क्सला असतील. मग सेक्शन सी जे असेल ते सेक्शन सी 10 मार्क्सला असेल. त्यात 14वा जो क्वेश्चन असेल त्यात 5 क्वेश्चन येतील. 5चे 5 क्वेश्चन सोडवावे लागतील. 1 मार्क्सला एक क्वेश्चन असेल. आणि जो 15वा क्वेश्चन आहे त्यात 10 क्वेश्चन्स येतील आणि अर्ध्या मार्क्सला एक क्वेश्चन असेल. म्हणजे यात शक्यतो ट्रू ऑर फॉल्स किंवा फिलिंग द ब्लँक्स टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स इकॉनॉमिक्सचे. तर त्यात आपण आता पहिला जो क्वेश्चन घेतला आहे मोस्ट इम्पॉर्टंट, डिफाईन इकॉनॉमिक्स, एक्सप्लेन स्कोप, इम्पॉर्टन्स अँड सब्जेक्ट मॅटर ऑफ इकॉनॉमिक्स. तर हा क्वेश्चन मोस्टली विचारलाच जातो आणि यात तुम्ही बघू शकता याला प्रिवियस इयर पेपर्समध्ये 10 वेळा हा क्वेश्चन आलेला आहे याच टॉपिकशी रिलेटेड. तर हा क्वेश्चन एक मेन क्वेश्चन आहे. मग त्यानंतर एक नॅशनल इन्कमचा जो टॉपिक आहे तो एक मेन टॉपिक आहे. तर त्यात असा क्वेश्चन येऊ शकतो, डिफाईन नॅशनल इन्कम, एनलिस्ट डिफरंट मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम अँड एक्सप्लेन कॉन्सेप्ट्स ऑफ नॅशनल इन्कम. तर यात आता मेथड्स ज्या आहेत त्यासुद्धा एक्सप्लेनला विचारल्या जाऊ शकतात. मग तिसरा जो क्वेश्चन आहे, आता यात आपण लॉज घेतलेले आहेत. तर हा जो कोर्स आहे यात खूप सारे लॉज आहे. तर त्या लॉजचं एक्सप्लेनेशन किंवा स्टेटमेंट द्या आणि एक्सप्लेनेशन करा आणि त्याचे लिमिटेशन किंवा अझम्पशन हे एक्सप्लेन करा, असे क्वेश्चन येतच राहतात. तर पहिला जो लॉ आपण घेतला यात तर स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी विथ सुटेबल एक्झाम्पल अँड इट्स लिमिटेशन्स. तर त्यानंतर डिस्क्राईब काइंड्स ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड विथ डायग्राम अँड फॅक्टर्स अफेक्टिंग इलास्टिसिटी ऑफ डिमांड. तर यात तुम्हाला 5 टाईप्स असतील, तर त्याचे तुम्हाला डायग्रामसोबत त्यांचं डिस्क्रिप्शन द्यावं लागेल. आणि हे एकदम सोपं टॉपिक आहे, इलास्टिसिटी ऑफ डिमांड आणि इलास्टिसिटी ऑफ सप्लाय. तर त्यानंतर जो 5वा आहे, स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी विथ एक्झाम अँड विथ इट्स लिमिटेशन अँड प्रॅक्टिकल इम्पॉर्टंट. मग 6वा जो क्वेश्चन आहे त्यात आहे, स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ डिमांड विथ सुटेबल एक्झाम्पल अँड डिस्कस फॅक्टर्स अफेक्टिंग लॉ ऑफ डिमांड. मग जो 7वा क्वेश्चन आहे तो आपण ए बी फॉर्ममध्ये घेतला आहे. त्यात व्हॉट इज मीन बाय कन्झ्युमर सरप्लस अँड इट्स इम्पॉर्टन्स. आणि बी फॉर्ममध्ये एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ कन्झ्युमर सरप्लस विथ सुटेबल एक्झाम्पल. त्यानंतर 8वा जो क्वेश्चन आहे, डिफाईन इन्फ्लेशन अँड एक्सप्लेन कॉजेस ऑफ इन्फ्लेशन इन डिटेल. तर हा पण 4 मार्क्सला घेतला येते. आणि त्यानंतरचा जो खालचा क्वेश्चन आहे, डिस्क्राईब कॅनन्स ऑफ टॅक्सेशन, हा 2 मार्क्सला. तर इन्फ्लेशनचा जो क्वेश्चन आहे त्यात तुम्हाला इन्फ्लेशनचे टाईप्ससुद्धा विचारले जाऊ शकतात इंग्लिशला. तर ते सुद्धा तुम्ही करून ठेवा. आणि या कोर्समध्ये सर्व गोष्टी केलेलंच बरं असतं, कारण हा कोर्स जो आहे यात खूप जास्त गोष्टी आहे आणि त्या सर्व गोष्टी कराव्याच लागतील तुम्हाला जर चांगला स्कोअर करायचा असेल तर. आणि जर पासिंग काढायची असेल फक्त, तर मग हे प्रोबेबल क्वेश्चन्स तुम्ही करू शकता. मग त्यानंतर 9वा जो क्वेश्चन आहे, 9व्या क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन काइंड्स ऑफ इलास्टिसिटी ऑफ सप्लाय विथ सुटेबल डायग्राम. त्यानंतर डिफरन्स बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट फायनान्स, हा एक दुसऱ्या टॉपिकचा क्वेश्चन आहे. मग 10वा जो क्वेश्चन घेतला आपण येथे, डिफाईन प्रोडक्शन फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन इन ॲग्रिकल्चर अँड एक्सप्लेन इन ब्रीफ शॉर्ट अँड लाँग रन कॉस्ट. मग त्यानंतर आपण सेक्शन बी घेतलं आहे. तर सेक्शन बीमध्ये आपण पहिला क्वेश्चन घेतला आहे, डिस्क्राईब प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. तर मित्रांनो, हा जो टॉपिक आहे पब्लिक एक्सपेंडिचरचा आणि टॅक्सचा जो टॉपिक आहे तो ओल्ड सिलेबसमध्ये जी सिलेबस कॉपी होती त्यात हा होता. पण न्यू सिलेबस कॉपी आपण बघतो त्यात हे टॉपिक्स दिलेले नाहीत.
बट हे इम्पॉर्टंट टॉपिक्स होते आणि प्रिवियस इयरच्या पेपर्समध्ये हे मोस्टली विचारले जायचे, त्यामुळे आपण यांना घेतलेलं आहे. तर त्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे, एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स अँड फॉर्म्स ऑफ युटिलिटी. त्यानंतर तिसरा आहे, डिस्क्राईब फंक्शन्स ऑफ मनी. मग चौथा जो आहे, हे सेक्शन बीचे क्वेश्चन आहे म्हणून आपण यांना शॉर्ट क्वेश्चन्समध्ये घेतले. बट यातले काही क्वेश्चन्स वरतीसुद्धा येऊ शकतात सेक्शन ईमध्ये, आणि सेक्शन एमधले काही क्वेश्चन्स आहेत त्यांची एनलिस्ट सेक्शन बीमध्ये येऊ शकतात. मग चौथा क्वेश्चन घेतला आहे आपण, फीचर्स ऑफ मिक्स्ड इकॉनॉमी किंवा टाईप्स ऑफ इकॉनॉमीसुद्धा विचारलं जाऊ शकतं शॉर्ट नोटला. त्यानंतर पाचवा जो आहे, गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ ह्युमन वॉन्ट्स. सहावा आहे, एक्सप्लेन इन ब्रीफ एक्सटेन्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ इन्क्रीज अँड डिक्रीज इन डिमांड विथ सुटेबल एक्झाम्पल. त्यानंतर सातवा जो क्वेश्चन आपण घेतला, एनलिस्ट फीचर्स ऑफ परफेक्ट अँड इम्परफेक्ट कॉम्पिटेटिव्ह मार्केट. त्यात यात तुम्हाला मार्केट्सचे टाईपसुद्धा इंग्लिशला विचारले जाऊ शकतात. मग आठवा जो क्वेश्चन घेतला आपण, डिफरन्स बिटवीन मॅक्रो अँड मायक्रो इकॉनॉमिक्स. हा जो क्वेश्चन आहे मॅक्रो आणि मायक्रोचा, तर हा जो पहिला क्वेश्चन घेतला आपण स्कोप इम्पॉर्टन्स, त्यातसुद्धा विचारला जाऊ शकतो. मग नववा क्वेश्चन आपण घेतला आहे, एनलिस्ट एक्सेप्शन्स टू लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. हा आपण याचे सेक्शन बीमध्ये घेतलेला आहे, बट तो वरतीसुद्धा विचारला जाऊ शकतो मेन क्वेश्चनसोबत. तर आता आपण शॉर्ट नोटचे काही पॉईंट्स बघू. तर त्यात पहिला आहे टाईप्स ऑफ इकॉनॉमी. मग दुसरा आहे माल्थुझियन थेरी ऑफ पॉप्युलेशन. तिसरा आहे बार्टर सिस्टीम ऑफ एक्सचेंज. मग वेलफेअर इकॉनॉमिक्स. आणि त्यानंतर आपण जे आता यात न्यू सिलेबसचे 2 टॉपिक्स ॲड झालेले आहे, 31व आणि 32व जे चॅप्टर आहे त्यात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे GST आणि इंटरनॅशनल ट्रेड, हे जे आहे न्यू टॉपिक्स या इकॉनच्या कोर्समध्ये आता ॲड झालेले आहेत, त्यामुळे आपण यांना शॉर्ट नोटमध्येच घेतलेलं आहे. बट यांच्यावर मोठा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एखाद्यावेळेस, तर त्यानुसारसुद्धा तुम्ही वाचून घ्या. पण मला असं वाटतं की यावर फक्त शॉर्ट नोट येईल किंवा यात हे क्वेश्चन जे आहे ते ऑब्जेक्टिव्सला विचारले जातील. GSTचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो ऑब्जेक्टिव्हला. आता आपण इम्पॉर्टंट डेफिनेशन्स बघूयात. पहिली डेफिनेशन आहे पब्लिक फायनान्स. मग डायरेक्ट इंडायरेक्ट टॅक्स, इकॉनॉमिक गुड, व्हॅल्यू, वेल्थ, प्राईस, इन्कम, प्रोडक्शन, युटिलिटी, वॉन्ट, प्रॉफिट, गुड्स, सप्लाय, रेंट, इंटरेस्ट, ॲग्रिकल्चर, इकॉनॉमिक्स, डिमांड शेड्यूल, अशा काही इम्पॉर्टंट ह्या डेफिनेशन्स आहेत. तर मित्रांनो, हा जो कोर्स आहे याला आता तुम्हाला सुट्टीच आहे तशी 2 दिवस, आणि अवघड कोर्स आहे, तर त्यासाठी तुम्हाला अभ्यासाला टाईम आहे. आणि सर्व नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगवर अपलोड केलेले आहेत, तिथून तुम्ही नोट्स रेफर करू शकता. आणि ओल्ड सिलेबसच्या नोट्स जरी तुम्ही रेफर केल्या तरी तुम्हाला फायदेशीर राहील, कारण मोस्टली तोच सिलेबस आहे, बट फक्त 2 टॉपिक्स ॲड झालेले आहे आणि काही टॉपिक्स यातनं मायनस झालेले आहेत.